राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सुभाषदादा पवार यांच्या प्रचारार्थ मुरबाड येथे पार पडली सभा। या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। जिल्हा प्रमुख मधुकर गुडे, राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षा विद्याताई वेखंडे, आमच्या पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, चेतन सिंह पवार, रश्मी निमसे, संतोष जाधव, दीपक वाकचोडे, ॲडव्होकेट अशोक कनोड, संजय जाधव, कालिदास देशमुख, कविताताई वारे, उर्मिलाताई लाटे, अविनाश देशमुख, ॲडव्होकेट प्रमोद चौधरी साहेब, सोमनाथ मिरकुटे, अमोल सुरोशी, रवींद्र चन्ने, रामभाऊ दळवी, हेमंत रुमने, लियाकत शेख, सर्वच व्यासपीठावरील सर्व पक्षाचे मान्यवर आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलोय ते आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार साहेब आणि बंधू आणि भगिनी, बराच वेळ झाला आपण या सभेसाठी बसलेला आहात याची मला जाणीव आहे। आपल्या उपस्थितीवरून दिसतंय की तुम्ही सगळ्यांनी किसन कथोरेंना घरी घालवायचा निर्णय केलेला दिसतोय। बऱ्याच वेळा संधी दिली पण मतदारसंघाचे प्रश्न सोडवता नाही आले। बऱ्याच वेळा संधी दिली पण बदलापूरमध्ये परवा जी घटना झाली त्या घटनेनंतर बदलापूरकरांनीही ठरवलंय की या माणसाला सोडण्याशिवाय आता पर्याय नाही। पण मुरबाड असो बदलापूर असो, मुरबाडकरांनी आणि बदलापूरकरांनी यावेळी या मतदारसंघात परिवर्तन करायचं ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केलेली दिसते आणि शिवसेना, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीएम, समाजवादी पक्ष, सगळे जे महाविकास आघाडीत सहभागी असणारे आमचे सहकारी आहेत त्या सर्वांनी ताकदीनं महाराष्ट्रात आणि आपल्या मतदारसंघात देखील कामाला सुरुवात केलेली आहे। सुभाष पवारांनी मगाशी सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांना पुन्हा स्पर्श मी करत नाही, पण यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन आलो त्यावेळी एक चित्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात दिसतंय की हे सध्याचं सरकार जे आहे ते तोडून फोडून बनवण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्या भाजपला शिक्षा करणं हे आता महाराष्ट्राने ठरवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने आम्हाला काय दिलं? काल परवाची दिवाळी आमच्या आया बहिणींना विचारा, तेलाचा डबा कितीला गेला? 500-700 रुपयानं तेल मागतं आणि दिवाळीच्या वेळी सामान्य माणसाची काळजी घेण्याच्या ऐवजी व्यापाऱ्यांची काळजी कोणी घेतली का अशी शंका यावी। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई देशात वाढली। सगळा दिवाळीचा सण मागच्या वर्षी 20,000 रुपयात केला असेल तर आता 30,000 रुपये आमचे खर्च झाले। महागाई प्रचंड वाढली। सामान्य माणसं मुरबाडला राहतात, बदलापूरला राहतात, मुंबईला जाऊन चाकरी करतात, परत येतात, तेवढ्या पैशात त्यांचं वर्ष निघत नाही, महिना निघत नाही। ही घराघरातली परिस्थिती आहे। आपला पोरगा मोठा होईल, थोडासा मोठा झाल्यावर त्याला कुठेतरी नोकरी लागेल, त्याला काहीतरी संधी मिळेल या आशेवर आपण सगळे कायम वाट बघत बसतो, कष्ट करतो मुलाबाळांसाठी, जगतो मुलाबाळांसाठी। आमचं जगणं कधी होतच नाही, आम्हाला कधी संधीच मिळत नाही, कारण आम्हाला काबाड कष्ट केल्याशिवाय 24 तास राबल्याशिवाय घरात घर चालवायला आवश्यक तेवढा पैसा येत नाही। तर तो पैसा आला
तर ह्यांची जीएसटी 24% 28% भरता भरता आमच्या घरातले लाख 1.5 लाख रुपये सरकारच घेऊन जातं. ही महाराष्ट्रातली नाही, भारतातली परिस्थिती आहे. तुमचं घर जर 1 लाख रुपयात चालवत असाल महिन्याला, तर सरासरी 18% काढलं तर 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला पण जीएसटी भरतो. तुमच्या पायात घातलेल्या चपलेवर कर आहे, साडीवर कर आहे, शर्टावर कर आहे, टोपीवर कर आहे. तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे. शेवटचा दिवस आपला ज्यावेळी असतो अंत्ययात्रेचा स्मशानभूमीत जाताना, त्यावेळी तिरडीवर जे कापड टाकलेले असते ना, त्याच्यावरही भाजप सरकारने कर लावलेला आहे. एवढे हे पोचलेले. या देशामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्यांना आता जाणवायला लागले की कर किती असावा. 10-12% समजू शकतो, 28% कर. 2 चाकी घ्यायला गेला, मोटरसायकल घ्यायला गेला तर 28% कर. पण जर या ठिकाणी आमच्या मधुकर घुडे साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी ठरवलं की आता हेलिकॉप्टरच घ्यायचे, तर घुडेंना कर 5%. श्रीमंत माणसाला कमी कर आणि सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त कर, अशी भारतीय जनता पक्षाची देशातली नीती आहे. मी गेले काही दिवस बघतोय की महाराष्ट्रात आपल्या हातात काय आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं अस्त्र आता भारतीय जनता पक्षाने उपसलेलं आहे. बटेंगे तो कटेंगे. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष धोक्यात येतो, हिंदू नाही भारतीय जनता पक्ष, त्यावेळी भाजपला हिंदू आठवतात. मागच्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरले. ग्रामीण न्यूज 24 मुरबाड.